Friends, warmly welcome once again to our English video lecture of 11th standard. I am Professor Randir here. In the last video, we are dealing a very interesting lesson of Tenzing Norgay, a famous mountaineer. His achievement is outstanding. What he did, all the explanation, climbing of Mount Everest, this all information is given in this lesson. In the on the page number 16, we already learn all kinds of information. Now let's see the page number 18. When we reach Kathmandu, we discover that a controversy had arisen. After successfully climb Mount Everest, when they return in Kathmandu city, a capital of Nepal, and there were one problem happened with them. Controversy, it means a problem. त्या ठिकाणी एक विवाद निर्माण झाला. We talk it over, Hillary, Colonel Hunt and I. After that controversy, all the team member they talk each other, especially Hillary, Tenzing Norgay and Colonel Hunt. They talk each other and they agree that all the talk was childish. त्यानंतर त्यांनी एक आपापसामध्ये चर्चा केली आणि या चर्चेनंतर त्यांना समजलं की हा सर्व पोरगळपणा आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाही आहे हे त्यांच्या लक्षात आलं. सो वी मेड अ पॅक्ट. आफ्टर दॅट दे मेड अ पॅक्ट. त्यांनी एक करार केला. अँड ईच ऑफ द अस साइन इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल. आणि या कराराअंतर्गत त्यांनी प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल यांच्या ऑफिसमध्ये तो करार नोंदवला. वन साइन हिज ओन स्टेटमेंट इन द पॅक्ट. अकॉर्डिंग टू द पॅक्ट, एव्हरी पर्सन साइन हिज ओन स्टेटमेंट इन दॅट पॅक्ट. प्रत्येकाने आपापला जबाब नोंदवला. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरीड इन माय पॉकेट. प्रत्येकाने एक वेगवेगळा जबाब नोंदवल्यानंतर त्या जबाबाची कॉपी प्रत्येकाला देण्यात आली आणि टेन्झिंग नॉर्जे यांच्याकडे हिलरी यांची जबाबाची कॉपी देण्यात आली आणि ती स्टेटमेंट कॅरी इन हिज पॉकेट. त्यांच्या पॉकेटमध्ये ते स्टेटमेंट स्वतःसोबत बाळगत आहेत. इट रीड्स, नाऊ our Tenzing Norgay is reading that copy to us. Kathmandu, June 22, 1953. 22 जून 1953 सालची गोष्ट आहे. On May 29th, Tenzing Sherpa and I left high camp on Mount Everest for our attempt on the summit. In his statement, it means statement of Hillary. हिलरीच्या स्टेटमेंटमध्ये काय लिहिलेलं होतं हे आता आपल्याला ते वाचून दाखवत आहे. ऑन मे 29th, 29 मे या दिवशी टेन्झिंग शेर्पा, इट मीन्स टेन्झिंग नॉर्जे, अँड आय मीन्स एडमंड हिलरी, त्यांनी स्वतः लिहिले म्हणून त्या ठिकाणी आय हे प्रोनाऊन यूज केलेलं आहे. लेफ्ट आवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर आवर अटेम्प्ट ऑन द समिट ॲज वी क्लाइम्ब अपवर्ड टू द साऊथ समिट. जसे त्या मोहिमेला सुरुवात केली त्यांनी हे पर्वत शिखर सर करण्याच्या दृष्टीने पाऊल उचललं. टू द साऊथ समिट, दक्षिण दिशेकडून पुढे सरसावत. फर्स्ट वन अँड देन द अदर वूड टेक अ टर्न at leading we cross our south summit and move along the summit ridge. आळोपाळीने एकमेकांना पुढे सावरत किंवा एकमेकांना फॉलो करत ते दक्षिण बाजूकडून
वरच्या दिशेने सरसावले. वी क्रॉस ओव्हर द साऊथ समिट अँड मूव्ह अलॉंग द समिट रिच. आणि दक्षिण दिशा सोडून त्यांनी आता वरच्या दिशेने चढाईसाठी ते चढाई करू लागले. रिज मीन्स अ लॉंग नॅरो पीस ऑफ रेज लँड. इट मीन्स कडा, पर्वतरांगा असलेलं जे कडा असतं त्याला रिज असं म्हटलं जातं. वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर वेअर बोथ द माउंटेनियर रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर. दोघंही एकत्रितपणे त्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचले. वी इम्ब्रास इच ऑदर ओव्हरजॉईड. आफ्टर सक्सेसफुली क्लाइम दॅट माउंट एव्हरेस्ट दे इम्ब्रास इच ऑदर. इम्ब्रास मीन्स हग. इट मीन्स आलिंगन देणे, मिठी मारणे. होल्ड क्लोजली इन वन्स आर्म. इट वॉज द ओव्हरजॉईड सिच्युएशन फॉर बोथ ऑफ देम. At our success, then I took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain, Nepal, the United Nations and India. त्यानंतर एडमंड हिलरी याने टेन्झिंग नॉर्जेचा फोटो घेतला की त्या फोटोमध्ये टेन्झिंग नॉर्जे जे 4 ध्वज आहेत, 4 देशांचे ध्वज ते फडकावत असताना तो फोटो त्याने घेतला. इस्पेशली इन द फोटो फ्लॅग ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाल, द युनायटेड नेशन्स अँड इंडिया. साइन E.P. हिलरी. आणि त्या ठिकाणी त्याने साईन केली. इट वॉज द स्टेटमेंट ऑफ एडमंड हिलरी. देअर इज अनदर पेज लाईक दिस इन इंग्लिश, साईन बाय मी. अजून एक पान होतं ते सुद्धा याने साईन केलं. दस we will not take part in any controversy. After this pact, the controversy will not happen in future. या करारानुसार भविष्यामध्ये कोणत्या प्रकारचा वादविवाद उत्पन्न होणार नाही या दृष्टीने त्यांनी हा करार केलेला होता. As the statement says, Hillary and I impressed when we reached the top. We did as well as our bulky equipment would let us. After successfully reached at the top of the mountain, they hugged each other with the heavy bulky equipment. त्यांच्या जे अवजड असे उपकरणं आहेत त्यांच्यासह त्यांनी एकमेकांना आलिंगन दिलं. आय रिमेंबर सेईंग टू हिम, वी हॅव डन इट. ॲट द मोमेंट हिलरी स्टेटेड दॅट वी हॅव डन इट बट वी कुडंट हिअर. ते एकमेकांना म्हणाले की आपण साध्य केले, आपण यशस्वीरितीने हे शिखर सर केले, परंतु एकमेकांचा आवाज त्यांनी ऐकला नाही. We had our oxygen mask on because of they couldn't hear because of they had wear oxygen mask on them. त्यांनी ऑक्सिजन मास्क परिधान केला होता, त्या परिणामी त्यांना एकमेकांचं बोलणं ऐकू आलं नाही. What was the first thought comes in the mind of our writer? That thought we have to learn here. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God. My first thought on reaching the top. ज्या पहिल्या जो विचार आला त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तो जो विचार होता तो काय होता तो आपण जाणून घेऊया. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God. देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे विचार त्या ठिकाणी पहिल्यांदा आला. That after having failed 6 times, he had blessed me with fulfillment of this desire had held so long. Because of 6 अपयशी प्रयत्नानंतर त्यांना या ठिकाणी पर्वत सर करण्यामध्ये आज देवाने भरपूर काही प्रमाणात लक दिलेला आहे आणि त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. देअरफॉर आवर रायटर थँक्स टू गॉड. ग्रॅटिट्यूड मीन्स कृतज्ञता, देवाची कृतज्ञता व्यक्त केली आहे, कारण की त्यांनी 6 प्रयत्नामध्ये जे अपयश आलेलं होतं मात्र ते 7व्या प्रयत्नात त्यांनी हे यश संपादन केलेलं आहे. आय प्लेस ऑन द समिट द ऑफरिंग टू गॉड दोज
offering to God that I had carried with me. At the same place, तेंजिंग नॉर्जे याने देवासाठी जे काही प्रसाद नेलेला होता आपल्यासोबत, तो प्रसाद त्या ठिकाणी देवाला दिला. आय हॅड कॅरीड विथ मी, दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजियन. त्यांच्या धर्मशास्त्रानुसार त्यांनी त्या ठिकाणी तो देवाला प्रसाद अर्पण केला. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. द रिलिजन ऑफ तेंजिंग नॉर्जे इज बुद्धिस्ट. Therefore, according to their religion, they offer these things to God. I could not nail because of my clothes and equipment. According to the Buddhist religion, बुद्ध धर्मानुसार देवाची प्रार्थना करत असताना गुडघ्यावर बसून देवाची प्रार्थना करायची असते. नील म्हणजेच गुडघे. परंतु त्या ठिकाणी त्या वातावरणामध्ये उपकरणं त्यांच्या पाठीवरती प्रचंड ओझं असल्या कारणामुळे त्या ठिकाणी त्यांना गुडघ्यावर बसता येणं शक्य नव्हतं. सो आय ऑफर अ सायलंट प्रेयर इन माय हार्ट. त्या ठिकाणी मनोमन प्रार्थना शांतपणे त्यांनी केली. द ऑफरिंग वर बिस्किट्स. What was the things that offered by Tenzing Norgay to God? That things we have to know here. The offering were biscuits. त्यामध्ये बिस्किट्स होते, कॅन्डी अँड अ लिटल ब्ल्यू पेन्सिल. चॉकलेट्स, इट्स कॉल्ड कॅन्डी टू. लिटल ब्ल्यू पेन्सिल, एक निळ्या रंगाची पेन्सिल पण होती. बिस्किट होते आणि चॉकलेट्स वगैरे. माय यंगेस्ट डॉटर नीमा had given me the pencil before I left home. तेंजिंग नॉर्जे यांची जी मुलगी आहे त्या मुलीने त्यांना ही पेन्सिल दिली होती ज्यावेळेस ते घर सोडत होते. या मोहिमेसाठी निघत असताना ती पेन्सिल दिलेली होती. शी आस्क्ड मी टू पुट इट ऑन टू द टॉप ऑफ द माउंटन ॲज पर द ऑफरिंग. तिने सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही त्या पर्वत शिखरावर, सर्वोच्च शिखरावर पोहोचाल त्यावेळेस ही पेन्सिल त्या ठिकाणी देवाला अर्पण करा, असा सल्ला असं तिने सांगितलेलं होतं. इट वॉज ॲन ऑर्डनरी ब्ल्यू पेन्सिल. सी द पेज नंबर 19. इट वॉज ॲन ऑर्डनरी ब्ल्यू पेन्सिल. ती एक सामान्य पेन्सिल होती. नॉट इवन अ लॉंग वन. जास्त लांबही नव्हती, मोठीही नव्हती. बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज पोझिशन. परंतु ती तिच्याकडे असलेल्या मौल्यवान वस्तूपैकी एक वस्तू म्हणून होती आणि तिने ती वस्तू त्या देवाला अर्पण करण्यासाठी माझ्याकडे दिलेली होती. ॲज आय पुट इट डाऊन व्हेअर तेंजिंग नॉर्जे ऑफर ऑल थिंग्स, आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी. ज्यावेळेस मी देवाला ते अर्पण करत होतो त्यावेळेस मी ती हिलरीला दाखवली. ही गेव मी अ बिग स्माईल. आणि ते बघताच त्याने मला स्माईल दिली. शोईंग दॅट ही अंडरस्टूड. आणि त्याने तसं दाखवलं की मी समजू शकतो. इट वॉज द रिलिजियस पार्ट. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्ट्रिंग्स अबाउट 4 feet लॉंग. त्यानंतर तेंजिंग नॉर्जे याने त्याच्याकडील असलेले जे ध्वज आहेत ते बाहेर काढले आणि त्या ध्वजांना 4 फुटाची एक दोरी बांधलेली होती. प्रत्येक ध्वजाला 4-4 फुटाची दोरी बांधलेली होती. स्ट्रिंग अबाउट 4 feet लॉंग. आय फास्टन वन एंड टू माय आईस ॲक्स. त्या दोरीची एक टोक, फास्टन मीन्स बांधणे. आय फास्टन वन एंड टू माय आईस ॲक्स अँड हिलरी टूक पिक्चर ॲज आय हेल्ड इट अप. त्या दोरीचं एक टोक त्या आईस ॲक्स म्हणजेच कुऱ्हाडीला बांधलं आणि ते कुऱ्हाड त्या बर्फावर टेकवली आणि या अवस्थेतला फोटो हिलरीने कॅच केला. टूक अ पिक्चर्स ॲज आय हेल्ड इट अप ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी. त्यानंतर आईस ॲक्स ही आपल्याला सोबत घेऊन जावं लागेल परतीच्या प्रवासासाठी. त्यामुळे मी ती आईस ॲक्स
त्या ठिकाणाहून काढून घेतली. आय बुरिड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द टॉप. तर मग त्यानंतर टेन्झिंग नॉर्जेने काय केलं की एक टोक दोरीचं त्या बर्फामध्ये गुंतवून ठेवलं, बर्फामध्ये ते खुपसवून ठेवलं. अँड द ऑदर इन स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो. आणि दुसरं टोक उंच भागावरच्या ज्या बर्फामध्ये पण अडकून दिलं. व्हेन वी लेफ्ट दे वेअर लेईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. ज्यावेळेस ते खाली उतरले त्यावेळेस मात्र ते ध्वज पूर्णपणे फ्लॅट स्थितीमध्ये त्यांना दिसून आले. लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. इट वॉज व्हेरी थर्स्टी. आफ्टर सक्सेसफुली क्लाइंब माउंट एव्हरेस्ट they became very tired and also thirsty too. I was very thirsty. Thirsty means तहानलेले असणे. I took out a water tumbler for a drink. He took out a water tumbler from his bag. त्याने बॅगमधून पाणी पिण्यासाठी पाण्याचं पात्र बाहेर काढलं. But found the water in the metal container had frozen. परंतु त्या त्या पात्रातलं पाणी मात्र पूर्णपणे गोठलेलं होतं. फ्रोझन म्हणजेच गोठलेल्या अवस्थेत असलेलं. सो आय कुडंट क्विंच माय थर्स्ट. देअरफॉर ही कुडंट क्विंच हिज थर्स्ट. परिणामी त्याला त्याची तहान भागवता आली नाही कारण की पाणी पूर्णपणे गोठलेलं होतं. आय एट सम बिस्किट्स अँड ऑफर सम टू हिलरी. देन आफ्टर ही एट सम बिस्किट्स अँड ऑल्सो ऑफर टू इट ऑफर हिलरी. I was wearing a red scarf which my great friend Lambert, leader of the 1952 Swiss expedition. He was wearing a red scarf. ज्यावेळेस पर्वत शिखर सर करण्याच्या प्रसंगी टेन्झिंग नॉर्जे याने रेड स्कार्फ गुंडाळलेलं होतं किंवा ते परिधान केलेलं होतं. विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट, लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपेडिशन. त्यांचा जो मित्र सहकारी लॅम्बर्ट त्याने ते दिलेलं होतं. हॅड गिवन मी लास्ट इयर. मागील वर्षीच ते रेड स्कार्फ देण्यात आलेलं होतं. इट वॉज जस्ट अ इयर ॲगो. अँड इट वॉज जस्ट इयर ॲगो. एका वर्षाआधीच हे रेड स्कार्फ त्यांना मिळालेलं होतं. ऑन May 28th. When we were standing at 28,215 feet, that he gave me the scarf. ज्यावेळी की ते 28,215 फूट उंचावर असताना ते रेड स्कार्फ लॅम्बर्ट यांनी टेन्झिंग नॉर्जेला दिलेलं होतं आणि तो आज 1 वर्षाने त्या गोष्टीची त्यांना आठवण आज त्यांना आलेली आहे. I wore it all the way up the mountain from Darjeeling. He wore it all the way. संपूर्ण प्रवासात तो स्कार्फ त्यांनी स्वतःबरोबर बाळगलेला होता, गुंडाळलेला होता. As I stood at the top, I remember him. ज्यावेळेस टेन्झिंग नॉर्जे आणि हिलरी त्या टॉप पोझिशनला पोहोचले त्यावेळेस त्यांना या गोष्टीची आठवण झाली, त्यांच्या मित्राची आठवण आली. आय रिमेंबर हिम अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी. आणि आठवलं की तो सुद्धा माझ्यासोबत मागच्या वर्षी होता. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. ॲट दॅट मोमेंट ही फील व्हेरी फिट हिमसेल्फ. त्याला स्वतःला अगदी तंदुरुस्तपणे वाटू लागलं. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. मन अगदी प्रसन्न होतं. आय डिडंट फील टायर्ड. आय फेल्ट एक्सिलरेटेड. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेशन. आणि त्या अतिउत्साहपणा त्या ठिकाणी त्यांना जाणवत होता. उत्साहित वातावरण, मन प्रसन्न होतं. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. त्या सर्वोच्च शिखरावरून खाली जो दिसणारा जो भाग होता, बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स, टेकड्या आणि जे डोंगर वगैरे होते ते जणू काही एक देवासारखे भासत होते. गॉड्स अँड गॉडेसेस टू हिम. इट वॉज लुक लाईक गॉड्स अँड गॉडेसेस. द प्लेन्स बिलो लुक लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. जे पठारी भाग जो दिसत होता तो जणू काही एखाद्या नकाशाचे फाटलेले तुकडे असा भास त्या ठिकाणाहून त्यांना होत होता.
2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. त्या ठिकाणावर सामान्यपणे 2 ते 3 व्यक्ती राहू शकत होते त्या पर्वत शिखरावरती, सर्वोच्च टोकावरती. 20 or 30 feet below the top, उंचावरून खाली 30 फूट अंतरावर, देअर वॉज इनफ फ्लॅट स्क्वेअर फॉर 2 people टू स्लीप. 30 फूट खाली की ज्या ठिकाणी एक छोटीशी जागा होती त्या ठिकाणी 2 व्यक्ती सहजपणे आरामात झोपू शकतील एवढी जागा त्या ठिकाणी होती. देअर वॉज इनफ फ्लॅट स्क्वेअर फॉर 2 people टू स्लीप. यू कुड पिंच 1 टेंट देअर. त्या ठिकाणी तुम्ही एक छोटासा तंबूसुद्धा उभारू शकता अशी जागा त्या 30 फूट खाली त्या ठिकाणी आढळून आली किंवा त्या ठिकाणी दिसून आली. यू कुड पिंच 1 टेंट देअर. पिंच 1 टेंट इट मीन्स तंबू उभारणे. द समिट इज फ्लॅट ऑन वन साइड अँड स्टीप ऑन द अदर. जो शिखर आहे ते एका बाजूने सपाट आणि दुसऱ्या बाजूने पूर्णपणे उतरता आहे, खडकाळ आहे. द स्टीप यू कुडंट पिंच द समिट इज फ्लॅट ऑन वन साइड. पूर्णपणे सपाट भाग एका बाजूने अँड स्टीप ऑन द अदर. तर दुसऱ्या बाजूला अगदी तीव्र उतार आहे. देर इज स्नो ऑन द नॉर्थन साइड. उत्तर दिशेला, उत्तर बाजूला पूर्णपणे बर्फाच्छादित भाग दिसतो. रॉक्स ऑन द साऊथ. दक्षिणेकडे रॉक्स खडकाळ भाग दिसून येतो. अँड ईस्ट अँड साऊथ अँड ईस्ट अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट. पश्चिमेला बर्फाच्छादित खडकाळ भाग त्या ठिकाणी दिसतोय. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटिल मोर दॅन 15 minutes. वी स्टेड ऑन द टॉप. त्या उंच शिखरावरती, सर्वोच्च शिखरावरती जवळपास ते 15 मिनिटं थांबले. वी वर लकी दॅट देर वॉज नो गेल. दे वर व्हेरी लकी बिकॉज ऑफ देर वॉज नो गेल. गेल मीन्स हिअर वादळ. ते स्वतःला खूप नशिबान समजतात की त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं वादळ त्या ठिकाणी नव्हतं, हिमवादळ वगैरे नव्हतं. ऑर इट वूड हॅव स्वेप्ट अस ऑफ. जर त्या ठिकाणी वादळ वगैरे असतं तर त्या दोघांनाही त्या वादळाने त्या ठिकाणावरून उडवून टाकलं असतं किंवा त्या ठिकाणाहून अगदी सहजपणे फेकून दिलं असतं. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दुसरा विचार जो मनामध्ये आला की आता सुरक्षितपणे खाली कसं उतरायचं, हा विचार त्यांच्या मनामध्ये आला. फ्रेंड्स, in today's video lecture we have learned almost the first thought of Tenzing Norgay, what the pact in between Hillary and Tenzing Norgay. All things we already learned in this video. In the next video we will learn the next part of the same lesson. Still you keep watching this video. Thank you.